विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारत सत्ता मिळवली। अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या या निवडीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकला। सभापतीपदी नरवडगणातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार कुमारी तन्वी कमलेकर यांची निवड झाली, तर उपसभापतीपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ललिता अशोक शेजुळ यांची निवड करण्यात आली। या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली। महाविकास आघाडीकडून सभापती पदासाठी कुमारी तन्वी कमलेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या ललिता शेजुळ यांनी अर्ज दाखल केला होता। दुसरीकडे भाजपकडून कौलापूर गणातून निवडून आलेल्या राणी भोरे यांनी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर उपसभापती पदासाठी मालगाव गणातील रंगराव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता। निवडणुकीच्या वेळी शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग कृष्णा इंगळे हे गैरहजर राहिले। त्यांच्या अपहरणाची घटना रात्री घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, त्यामुळे या निवडणुकीत राजकीय वातावरण अधिकच तापले होते। मतदानाच्या वेळी महाविकास आघाडीचे एकूण 11 सदस्य उपस्थित होते, तर भाजपचे 10 सदस्य उपस्थित होते। त्यामुळे संख्याबळाच्या आधारे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय मिळाला। निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आणि जल्लोष करत विजयी उमेदवारांचे स्वागत केले।